नमस्कार मित्रांनो. आज जो मी व्हिडिओ बनवणार तो विषय आहे. आता परीक्षा उद्यापासून 12वी चालू होते आणि त्यानंतर 24 तारखेला 10वी परीक्षा आहे. तर मुलं खूपच टेन्शनमध्ये असतात. ह्या काळामध्ये अभ्यासामध्ये गुंतलेली असतात. त्यांचं कुठेच लक्ष नसतं. थोडीशी ते निराश पण असतात कारण त्यांच्या मनात भीती पण असते. त्यामुळे सुद्धा वातावरण एकदम घरातलं गंभीर झालेलं असतं. आई-वडील सुद्धा टेन्शनमध्ये असतात. आणि त्यावेळी काय होतं, मुख्यतः जे आई-वडील असतात त्यांच्या मनात निगेटिव्ह विचार खूप असतात. माझा मुलगा पास होईल की नाही? त्याला चांगले टक्के मिळतील की नाही? कारण बऱ्याच वेळा आपले आई-वडील यांनी स्वप्न बघितलेले असतात. मी माझ्या मुलाला इंजिनियर करेन, डॉक्टर करेन, सीए करेन, वकील करेन वगैरे मोठी स्वप्न बघितलेलं. कारण आपल्या आपल्या देशात तरी आपण आपल्या मुलांवर अवलंबून असतो. उद्या मुलं मोठी झाल्यानंतर तीच आपल्याला पोसणार आहेत. आपण पूर्ण म्हातारपणी आणि आपल्याकडे काही मार्गही नसतो. आपण पूर्णपणे त्यांच्यावर डिपेंड असतो. त्यामुळे ते मुलं जर चांगले कामधंदे करतील, नोकरी करतील, धंदा करतील आणि पैसा कमवतील तरच आपल्याला सुख मिळणार आहे. हा एक विचार बॅक ऑफ द माइंड सगळ्यांच्या मनात असतोच. त्यामुळे आपण थोडे चिंतेमध्ये असतो की मुलांनी चांगला अभ्यास केला पाहिजे, चांगले मार्क मिळवले पाहिजे, तर पुढे त्याला चांगलं क्षेत्र मिळून मग ते चांगली नोकरी मिळेल, मोठ्या कंपनीत जॉब मिळेल, चांगला पगार मिळेल, असे विचार आपल्या पॅरेंट्सच्या मनात असतात, पालकांच्या मनात असतात. तर 10वीच्या परीक्षेच्या वेळी आपण बघितलं सगळी मुलं टेन्शनमध्ये असतात, पालक सुद्धा चिंतेमध्ये असतात आणि तिथेच आपलं चुकत असतं. आपण मुख्यतः मी पालकांना म्हणेन, कारण मुलं तर अभ्यासामध्ये घडून गेले असतात, त्यांना त्याचं टेन्शन असतं. त्यावेळी त्यांना काही सांगून काय उपयोग नसतो, कारण ते काय कुठलीही असं सांगितलेल्या गोष्टी करू शकणार नाहीत, कारण त्यांना फोकस पूर्ण अभ्यासावर करावा लागतो. पण पालकांना मी मुद्दामून सांगेन की त्यांनी घरातलं वातावरण कसं पॉझिटिव्ह ठेवायचं. कारण घरातलं पॉझिटिव्ह वातावरण खूप आपल्याला पोषक होऊ शकतं, खूप फायदेशीर होऊ शकतं. बऱ्याच वेळा जे चिंता काळजी आपण करतो त्याचे परिणाम नंतर परीक्षेनंतर मुलांच्या मार्कावर होत असतात, पण आपल्याला ते समजत नाही. जे नकारात्मक विचार असतात, जे आपण चिंता करतो माझ्या मुलाला एवढे मिळतील की नाही, ही जी भीती असते ना, ती बऱ्याच वेळा आपलं नुकसान करत असते, पण ही पालकांना माहित नाही. म्हणून अशा वेळी पालकांना मी सांगेन काय, कसं वातावरण पॉझिटिव्ह ठेवायचं. घरातलं वातावरण पॉझिटिव्ह असतं, ते व्हायब्रेशन घरामध्ये फिरत राहणं खूप आवश्यक असतं परीक्षेच्या काळामध्ये. कारण निगेटिव्ह जे वातावरण असेल, गंभीर वातावरण असेल, चिंतेचं वातावरण असेल, काळजीचं वातावरण असेल, तर त्याचा परिणाम आपल्या मुलांच्या मनावर होत असतो, पालकांवर होत असतो. मुलं आणि बऱ्याच वेळा पालक हे बाहेर सुद्धा सांगत राहतात, माझा मुलगा अभ्यास नाही करत आहे, लक्ष देत नाही. हे निगेटिव्ह विचार खूप घातक असतात, पण आपल्याला ते कळत नाही. त्याचे व्हायब्रेशन मुलांपर्यंत पोहोचत असतात आणि त्याचं अभ्यासावरचं मन उडू शकतो किंवा तो लिहिताना सुद्धा तो कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये येत नाही. म्हणून मी इथे सांगेन की जर मुलं कोणाची 10वीला असतील, 12वीला असतील किंवा 15वीला जरी असतील किंवा कुठल्याही फील्डची परीक्षा द्यायची, इंजिनिअरिंगची किंवा सीए किंवा डॉक्टर, सगळ्यांसाठी मी सांगेन की घरातलं परीक्षेच्या वेळी घरातलं वातावरण पॉझिटिव्ह ठेवणं खूप आवश्यक आहे. पण मुलांना मी सांगू शकणार नाही, कारण ते अभ्यासामध्ये गुंतलेले असतात. पण त्यावेळी पालकांनी काय करायचंय, तर पालकांनी काय करायचंय, पहिला आपल्या मुलाचा अंदाज घ्यायचा आहे आणि बघायचा आहे आपल्या मुलाला अंदाजे, समजा 10वी-12वीची सांगतो इथे, का किती टक्के मिळू शकतात. त्याचा अंदाज तुम्हाला असतो की बाबा 50, 60%, 70%, 80%, 90% मिळू शकतात. मग ते वाक्य एक तयार करायचं आहे की माझ्या मुलाला 80% मिळालेले आहेत या परीक्षेत. माझ्या मुलाला या परीक्षेत 80% मिळाले आहेत. माझ्या मुलाला या परीक्षेत 80% मिळाले आहेत. माझ्या मुलाला या परीक्षेत 80% मिळाले आहेत. जर 90 मिळाले असेल तर 90% मिळाले आहेत. तर हे एक वाक्य तयार करून मुलांच्या ते रोज पालकांनी सकाळी उठल्यानंतर सतत म्हणायचं आहे. रात्री झोपतेवेळी म्हणायचं आहे. गाडीमध्ये असेल तर गाडीमध्ये म्हणायचं आहे. जर चालत असाल तर चालत म्हणायचं आहे. ते एक वातावरण आपल्या मनामध्ये तयार होणं आवश्यक असतं. त्याचं व्हायब्रेशन वातावरणात फिरणं आवश्यक असतं. त्याचे व्हायब्रेशन घरात फिरत राहणं आवश्यक असतं. आजकाल तुम्ही बघितलं असेल ना, बऱ्याच प्रार्थनेच्या मशीन निघाल्या आहेत. ते लोक घरामध्ये लावतात. स्वामी समर्थांच्या नावाच्या आहेत किंवा आणि कुठल्या तरी बऱ्याच असं आहेत प्रार्थनाच्या मशीन्स निघालेल्या आहेत किंवा त्या मंत्र जपाच्या मशीन्स निघाल्या आहेत. त्या मंत्र जपाच्या मशीन का घरामध्ये लावतात लोक?
कारण त्या प्रकारचं वातावरण तयार राहतं घरामध्ये. तो नाम जप सतत गेल्यामुळे, ते मंत्र जप बोलल्या गेल्यामुळे, ती प्रार्थना सतत घरामध्ये त्या मशीनद्वारे जरी बोलली गेली तर तसे पॉझिटिव्ह वातावरण तयार होत असतात. आणि त्याचा फायदा आपल्या मनावर होत असतो, घरातल्या माणसांवर होत असतो. अशा घरामध्ये भांडणं खूप कमी होतात, मुलं ही चांगल्या मार्गाला जातात, कारण ते एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन असतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातल्या मेंबर्सवर, मुलांवर, पालकांवर होत असतो. म्हणून आजकाल ह्या मशीन्स लावल्या जातात, कारण मंत्र जप हा खूपच पॉझिटिव्ह. तसंच मी जे वाक्य आहे हे सुद्धा मंत्र जपासारखंच असतं. शेवटी मंत्र जपामध्ये तरी एक अर्थ भरलेला असतो. कुठलाही तुम्ही मंत्र जप बघा, त्याचा अर्थ बघा, कारण ते संस्कृत असल्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला समजत नाही काय त्याचा अर्थ आहे. पण ते मराठीमध्ये केलं तर तुम्हाला सहज कळेल. काय तो मराठीमध्ये केलं तर एकदम सहज कळतो की तो आपल्या फायद्यासाठी ती वाक्य तयार केलेली असतात, पण ती संस्कृत मधून असतं, म्हणून आपण त्याला मंत्र जप बोलतो. शेवटी कुठलंही वाक्य तुम्ही तयार करा, एक पॉझिटिव्ह वाक्य, आणि ते म्हणत राहा, मनामध्ये घोळवत राहा, सतत म्हणत राहा, सकाळी, रात्री, गाडीमध्ये, चालत असताना. ते म्हणणं, ते मंत्र, तो एक मंत्र जपच झाला. तुम्ही जे वाक्य तयार करता त्याप्रमाणे वातावरण घरामध्ये तयार होत जाणार आहे. त्याप्रमाणे त्याचा परिणाम तुमच्या मुलावर होणार आहे, त्याची कॉन्फिडन्स लेवल वाढणार आहे, तो अभ्यासामध्ये जास्त फोकस करणार आहे. हे मनाचं शास्त्र लोकांना माहित नाहीये. त्यामुळे काय होतं, लोक जी मोस्ट पालक आहे चिंतेमध्ये असतात. मुलं पण असतात, मुलगा मुलगी असेल दोन्ही कोणी पण, ते पण चिंतेमध्ये असतात त्या परीक्षेच्या कारणामुळे. म्हणून घरातलं वातावरण पॉझिटिव्ह राहणं खूप आवश्यक असतं, सकारात्मक राहणं खूप आवश्यक असतं. म्हणून मी एक खास करून पालकांना सांगेन, तुम्ही आतापासून सुरुवात करा, एक पॉझिटिव्ह वाक्य तयार करा. माझ्या मुलाला 80% किंवा 90% ह्या परीक्षेमध्ये मिळाले आहेत, आणि हे वाक्य रोज मनामध्ये घोळवत राहा. मनातल्या मनात घोळवायचं आहे, मोठ्याने म्हणायची गरज नाही. जिथे जाल तिथे म्हणत राहा, मनामध्ये वेळ मिळेल तसं म्हणत राहा. काम करताना म्हणू नका, पण मोकळ्या वेळामध्ये म्हणत राहा. आणि हे वाक्य तुम्हाला शेवटपर्यंत म्हणायचं, जोपर्यंत तुमचा रिझल्ट लागत नाही मुलाचा, तुम्हाला माहित नाही. मग या वाक्यामुळे जे अडथळे येणार असतील तुमच्या मुलाला चांगले मार्क मिळण्यामध्ये, ते अडथळे दूर होतील आणि चांगले मार्क मिळतील. बऱ्याच वेळा तुम्हाला माहित नसतं, नुसती परीक्षा दिल्यानंतर सगळं व्यवस्थित होत नसतं. पुढे ते पेपर जातात, त्यानंतर ते चेक करणारे लोक असतात, आणि बऱ्याच काही गोष्टी ज्या असतात त्या सगळ्या चांगल्या होणं खूप आवश्यक असतं. तो रिझल्ट लागेपर्यंत आपण टेन्शन मध्येच असतो आणि तिथेच आपलं चुकत असतं. मी बोलतो, ते नकारात्मक विचार करण्यापेक्षा आपण पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करूया, म्हणजे त्याचा मार्ग मोकळे होऊन ते चांगले मार्क तुमच्या मुलांना मिळतील, तुम्हाला हवे ते मार्क मिळतील. त्यासाठी तो मंत्र जपासारखंच हे झालं. हे पॉझिटिव्ह वाक्य तयार करून ते सतत म्हणत राहणं हे खूप आवश्यक आहे पालकांसाठी, मी म्हणेन. कारण मुलं तर काय होतं पण ऐकत नाही आपलं, आणि त्याचं तरुण वय असतं, लहान वय असतं, त्यांना या गोष्टीत इंटरेस्ट नसतो. पण पालक हे समजूतदार असतात, त्यांना आपल्या पाल्याची, आपल्या मुलींची काळजी असते, त्यांच्या भविष्याचं आपण विचार करत असतो. म्हणून ही मेहनत पालकांनी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि हळूहळू आता लोकांना कळतं आहे की पॉझिटिव्ह विचारांची शक्ती हळूहळू कळते, कारण आपण युट्यूबवर अनेक व्हिडिओ बघतो आहोत. आणि मुलं, आता पालक सुद्धा एक एज्युकेटेड असतात, किंवा बरीच समज आलेली आहे या मोबाईलमुळे. टीव्ही, टेक्नॉलॉजी, मशिनरीज, बाहेरच्या देशातलं बघितलेलं वातावरण, ह्यामुळे लोकांना कळतंय की ही चांगल्या गोष्टी आहेत. ज्या पॉझिटिव्ह विचारांची शक्ती हळूहळू लोकांना कळते, मनाची शक्ती हळूहळू लोकांना कळत जाते. कारण तुमच्या मनात जो विचार येतो तो पहिला तुमच्या मनावर आघात करत असतो, तुमच्या मनाद्वारे तो आत जात असतो, त्याप्रमाणे वातावरण तयार असतं. म्हणून चिंतेचे किंवा काळजीचे विचार असतील तर ते तुमचं नुकसान करत असतात. म्हणून हे पॉझिटिव्ह विचार एक वाक्य तयार करून ते मनात घोळवत राहणं खूप आवश्यक आहे. तशा व्हायब्रेशन तयार होतील आणि तुमचे मार्ग मोकळे होत जाणार आहे. तुमच्या मुलाला चांगले मार्क मिळण्यासाठी मोकळं वातावरण होत जाणार आहे. घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी तयार होत जाणार आहे, आणि ती खूप आवश्यक असते आजच्या काळामध्ये.
कारण आजचा जो काळ आहे तो ताण तणावाने भरलेला आहे. लोक सतत चिंतेमध्ये असतात, काळजीमध्ये असतात, पैशामुळे टेन्शन मध्ये असतात, अनेक प्रॉब्लेम्स मनामध्ये सतत आपल्या जीवनात येत असतात. त्यामुळे माणूस एक हैराण झालेला आहे. त्यासाठी त्याचा परिणाम आपल्या मुलाच्या भविष्यावर होऊ नये यासाठी मी हे सांगत आहे की एक पॉझिटिव्ह वाक्य तयार करा आणि ते रिपीट करत राहा. सकाळी उठल्या उठल्या म्हणा, त्यावेळी आपलं अंतर्मन जागृत असतं. ही अंतर्मनाची शक्ती आहे, ही मनाची शक्ती आहे. ते मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही सकाळी उठता झोपेतून, तेव्हा तुमचं अंतर्मन जागृत, कारण तुम्ही ती अवस्था ही अर्धी झोपेत अर्धी जागृत असं असते. त्यामुळे ते तुम्ही जे विचार रिपीट कराल ते पटकन त्या अंतर्मनात जाणार आहेत. तशी रात्रीची एक परिस्थिती सेम तशी असते. अर्धी झोपलेली म्हणजे झोप डोळ्यावर आलेली असते आणि थोडे अर्धे आपण जागृत पण असतो. आणि त्यावेळी जेव्हा तुम्ही ते रिपीट करता हे वाक्य, तेव्हा आपोआप ते अंतर्मनात जात असतात. सहजपणे अंतर्मनात ती वाक्य जात असतात आणि त्याचा फायदा मग आपल्याला पुढे काही दिवसांनी होत असतो. म्हणून चांगला मार्क मिळण्यासाठी ही टेक्निक तुम्ही करा. ही टेक्निक सगळ्यासाठी उपयोगी आहे. जेवढे तुम्ही पॉझिटिव्ह म्हणत राहाल, जेवढं ते वाक्य रिपीट कराल, तेवढं वातावरण सुंदर तयार होत असतं. काही संकट येणारी असेल ती टाळली जातात किंवा ती सोडवली जातात तुमच्याकडून ऑटोमॅटिकली, आपल्याला कळतही नाही. म्हणून त्यासाठी हे वाक्य म्हणत राहणं खूप आवश्यक आहे. आणि हे तुम्ही जे वाक्य तयार करणार आहात ते शेवटच्या रिझल्ट पर्यंत तुम्हाला म्हणत राहायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही एक प्रयोग म्हणून करा. याच्यात काय वाईट नाही आहे. जे पॉझिटिव्ह वाक्य तुम्ही तयार करणार आहात ते सतत म्हणणं हे काय वाईट नाही. तुमच्या त्याचा शरीरावर चांगला परिणाम होत असतो. तुम्हाला माहित आहे आज जे डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर किंवा आणि रोग होता, त्याचा पहिला डॉक्टर सांगतात त्याचं कारण तुमचं चिंता आणि काळजी आहे, तुमचा ताण तणाव आहे. याचा विचार करा. म्हणजे तो आपल्या म्हणजे ते ताणतणाव म्हणजे काय असतं, आपण जे विचार करत असतो चिंतेचे, काळजीचे, टेन्शनचे, त्याचाच परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. त्याच्यामुळेच आपली पहिलं म्हणजे आपली पचनशक्ती कमी होत जाते. त्याच्यामुळे मग इतर ऑर्गन जे आपले बॉडी पार्ट आहेत आतमधले ते काम करत नाहीत. म्हणून ते विचार जेव्हा तुमचे बदलले का आपोआप सगळं वातावरण बदलत राहतं, तुमचं शरीर मध्ये फरक पडत जातो आणि त्याचे व्हायब्रेशन घरामध्ये फिरत राहतात, तुमच्या मनामध्ये फिरत राहतात आणि तुमचं मनाची शक्ती हळूहळू वाढत जाते. आता संतांकडे शक्ती कुठून येते? ते मनातूनच येत असते. सगळं आपल्या अंतर्मनातच ते भरलेलं आहे. पण आपल्याला ते माहिती नाही आहे. तुम्ही कधी संतांची पुस्तकं वाचा किंवा त्यांची प्रवचन ऐका, ते सगळं आत आहे. आत आहे म्हणजे जेव्हा तुम्ही हे पॉझिटिव्ह विचार वळवता तेव्हा ते आतमध्ये जातात आणि त्याप्रमाणे बाहेर परिस्थिती निर्माण होत असते. म्हणून ते वाक्य सतत रिपीट करणं खूप आवश्यक आहे. तर मित्रांनो, मी मुख्यतः पालकांना सांगेन, जी आता परीक्षा सुरू होत आहेत, उद्यापासून 12वीची सुरू होते, 24 तारखेला 10वीची होते. तर त्या पालकांनी टेन्शन मध्ये न राहता, काळजी चिंता न करता एक वाक्य तयार करा. माझ्या मुलाला एवढे टक्के मिळाले आहेत, 80%, 90%, जे तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे एक अंदाज मुलाचा घेऊन त्याप्रमाणे 10-15% वाढवून तुम्हाला ते रिपीट करायचे आहेत. जेव्हा ते तुम्ही रिपीट करत राहाल मनामध्ये, आई वडील दोघांनी जर केले तर त्याचा खूपच फायदा होईल. मुलांना सांगू नका, कारण ते आता अभ्यासामध्ये बिझी असणार आहेत. तर पालकांनी मुख्यतः हे सुरू करायचं आहे, हे सतत म्हणत राहायचं आहे. पहिलं हळूहळू म्हणा, सकाळी म्हणा, रात्री म्हणा, चालत असाल तेव्हा म्हणा. पहिलं कसं एकदम सवय नसते, त्यामुळे जमणार नाही. पण रोज करता 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 मोकळा वेळ मिळाला का म्हणत राहा, का हळूहळू सवय होत जाईल. आणि ते रिझल्टला अजून 2 महिने तरी मला वाटतं असणार आहे. ताबडतोब रिझल्ट लागणार नाही. एप्रिल मे मध्ये लागेल कदाचित रिझल्ट. म्हणून ते 2 महिने तुमच्या हातात आहे आणि त्याचा परिणाम बघा किती बदल होतो की नाही. ह्या व्हायब्रेशनचा खूप फरक पडत असतो. सगळं व्हायब्रेशनने तयार होत असतं, आपल्याला माहिती नाही. जे ऋषी मुनी जे नाम स्मरण करायचे त्याचे व्हायब्रेशन वातावरणात पोचायचे आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडे शक्ती येत असते. दुसरं ते काय करत होते, फक्त ते नाम स्मरण रिपीटच करत असतात. त्याप्रमाणे जशी तुमची वाक्य तुम्ही जी वळवताना मनात, तसं वातावरण तयार होत जात असतं. ते आपल्याला माहित आहे. तुम्ही जेव्हा नकारात्मक वाक्य मनात घोळवता, टेन्शन, चिंता, काळजी, तेव्हा तसे वातावरण तयार होत असतं आणि संकट खेचली जातात.
आणि जेव्हा पॉझिटिव्हली तुम्ही घोळवता त्यावेळेस चांगली माणसं तुमच्याकडे येतात, चांगलं वातावरण तयार होतं, चांगल्या घटना जीवनामध्ये घडू लागतात. एखादी दुःखदायक होऊ शकते, काय 90% आपल्या हातामध्ये असतं आपलं जीवन घडवण्याचं. चांगल्या गोष्टी खेचण्याचं काम आपल्या हातात आहे 90%. 10% निसर्गाकडे आहे, ते आपण ते बदलू शकत नाही. त्यामुळे हे म्हणून सुद्धा जर काही वेळा आपलं नुकसान झालं तर आपल्याला काय कोणाला दोष द्यायची गरज नाहीये, कारण 10% हे निसर्गावर अवलंबून असतं, तिथे आपलं काही चालत नाही. पण 90% तरी आपल्या हातात असतं, त्याचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. आता अभ्यास खूप झालेला आहे या बाबतीत, मनाच्या बाबतीत खूप अभ्यास झालाय. आपल्या ऋषी मुनींनी पण केला होता, पण आपण ती पुस्तकं वाचत नाही किंवा शाळेमध्ये आपल्याला ते शिकवलं जात नाही, म्हणून आपल्याला ते माहित नाही. म्हणून पालकांनो, सुरू करा, एक पॉझिटिव्ह वाक्य तयार करा, माझ्या मुलाला एवढे टक्के मिळाले आहेत, 80-90 जे असतील ते, आणि रिपीट करत राहा, त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. धन्यवाद. मी आता तुम्ही माझं हे ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. माझ्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, आणि लाईक केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.